आज आपण पाहतोय की ज्या प्रकारचं कार्य चाललंय, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मशीन लर्निंग असेल, क्वांटम टेक्निक असेल, हायपरसोनिक अशा प्रकारचे पॉवर असतील, डायरेक्ट एनर्जी वेपन्स असतील, क्वांटम सिक्युअर कम्युनिकेशन असेल, ज्या सगळ्या गोष्टी पूर्वी केवळ प्रगत देशांकडे आपण ऐकायचो, आता त्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तयार होत आहेत. भारत त्या ठिकाणी तयार करतो. आणि पूर्वी आपल्या ज्या देशाच्या अतिशय चांगल्या अशा सरकारी कंपन्या आहेत, मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल, भारत डायनामिक्स असेल, माझगाव डॉक शिप बिल्डर्स असतील, यांच्या माध्यमातनं काम चालायचं. पण जेव्हापासनं हे क्षेत्र टेक्नॉलॉजी वाईज प्रायव्हेट क्षेत्राला देखील आपल्या सरकारनं ओपन केलं, आज निबेन सारखे जे तरुण आहेत यांनी दाखवून दिलं की भारत काय करू शकतो आणि भारताची कॅपेबिलिटी काय आहे.